मेकअप लुक तुम्हाला कसं हाय यूट्यूब फॅमिली, मी पायल शिंदे आणि तुम्ही बघत आहात पायल शिंदे डेली व्लॉग. मला माहिती आहे की मी अजूनपर्यंत तुमच्या इंटरेस्टचे व्हिडिओ अपलोड केले नाही आहेत, कारण मी माझ्या सॅलरीमधून पैसे मॅनेज करून व्हिडिओ बनवण्याचं ट्राय करते आहे. सो प्लीज त्याच्यावरून मला जज करू नका. पण पुढे मी झुडिओ शॉपिंग हॉल, ॲमेझॉन शॉपिंग हॉल आणि मिशो ट्राय हॉल आणणार आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळ, फॅमिली आणि जवळच्या व्यक्तीसोबत, जे करून माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचतील. आणि पुढे जे काही मी व्हिडिओ बनवलेत त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम द्यावे अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. आता खूप बोललो आणि चला वळूया आजच्या टॉपिकवर. सो आजचा टॉपिक तुम्ही थंबनेल किंवा डिस्क्रिप्शनवर पाहिलं किंवा वाचलंच असेल, पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज मी महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करणार आहे आणि मी काही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे. सो प्लीज माझा लुक चांगला नसेल किंवा तुम्हाला आवडणार नसेल तर त्याच्यावरून मला जज करू नका. आणि आज मी जे काही प्रॉडक्ट यूज करणार आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनवर देईल. जर तुम्हाला ते प्रॉडक्ट आवडले असतील, तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुम्हाला सूट होणार असेल तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. तर चला आज मी आजचं मेकअप लुक क्रिएट करते. आणि तुम्ही पाहू शकता की विदाऊट फिल्टर आणि मेकअप लुक फेस आहे माझा. काहीही अप्लाय केलं नाही आहे. मी फक्त सनस्क्रीन अँड मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे आणि लिपवर वॅसलीन यूज केलं आहे. पहिले तर मी माझे हेअर टाय करते, सो आपल्याला मध्ये मध्ये यायला नको. हेअरबँड फिरलं. स्कूलमध्ये जाताना लोक असं हेअरबँड पेरायचे, आता मेकअप करताना पेरावं लागते. काहीच ट्राय करेल की मी जी हेअरस्टाईल पण आज बनवणार आहे, जर मला जमलं तर मी तीही रेकॉर्ड करेल. हेअरबँड सूट होतोय का नाही. सो लेट्स गो गाईस. मी पहिले माझ्या फेसवर प्रायमर लावणार आहे आणि हे प्रायमर आहे ब्लू हेव्हनचं आणि हे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. जर तुम्हाला कमी प्राईजमध्ये चांगलं प्रायमर पाहिजे असेल पोर्सला फिल करायसाठी, सो तर तुम्ही हे प्रायमर हे प्रायमर तुम्ही घेऊ शकता. आणि हे खूपच बजेट फ्रेंडली आहे आणि मी हे खूपच कमी अमाऊंटमध्ये घेतलेलं आहे. आणि आता मला जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथे मी हे प्रायमर अप्लाय करणार आहे. पाहू शकता की मी प्रायमर पूर्ण फेसवर अप्लाय केला नाही आहे. जिथे जिथे मला ओपन पोर्स होते तिथेच मी अप्लाय केलं आहे. आता आपला नेक्स्ट स्टेप असणार आहे फाउंडेशन. फाउंडेशन करू या कलर करेक्टर करू, कारण की माझ्या स्किनवरती आता ब्लॅक स्पॉट्स काय म्हणतात ब्लॅक दागे नाही आहेत, की जे करून मला हे करावं लागेल. की पहिले मला खूप होते पिंपल्स, तर ते हाईड करायला मी इनसाईडचं वापरायचे. मी तर मला मे बी एक पिंपल आला आहे, तुम्ही बघू शकता का नाही माहिती नाही, पण मला फील होतं आहे. त्याला हाईड करू शकतो आपण. आणि हे आईजच्या खाली पण आपण कलर करेक्टर यूज करू शकतो. काहीच खूप हार्ड आहे बोलणं, पण मी ट्राय करेल. सो माझे हे डार्क इतकेही डार्क नाही आहेत, कारण की मी माझी झोप पूर्ण करते आणि माझ्या डाएटवर पण मी लक्ष देते. सो इतके माझे डार्क हे सर्कल्स नाही आहेत, पण त्यांना हाईड करण्यासाठी आपण ऑरेंज कलरचं कलर करेक्टर यूज करणार आहे. ओ गॉड, केव्हा मला हे परफेक्टली याद होणार आहे. अमुक वेळेला कलर करेक्टर यूज करून कुणी पाहिलं तर घाबरतीनच बारकी पोरं की दीदी काय करते आहे. आय डोंट नो की मी करेक्ट वेमध्ये कलर करेक्टर लावते आहे की नाही, कारण की मी पण यूट्यूबमध्ये बघूनच प्रॉडक्ट ऑर्डर केलेत.
सो गाईज चला फाउंडेशन लावूया आपण. कलर करेक्टर यूज केल्यानंतर मी फाउंडेशन लावणार आहे. हा ॲक्च्युली ह्या व्हिडिओला तर मी नो मेकअप लुक पण नाव देऊ शकते, कारण की मी खूप लाईट मेकअप करणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता की मी ऑलरेडी रेड कलरची आणि डार्क ग्रीन कलरची डार्क कलर शेडमध्ये साडी पेरली आहे. सो मी मिनिमलच मेकअप ठेवेल, जे करून फार भडकीला मेकअप किंवा बघ आपण माहिती आहे ना की आपण मेकअप केल्यानंतर फॅमिली मेंबर्समध्ये पण तुम्हाला ऐकायला मिळत असेल की किती फेसवर मेकअप लावला आहे. सो त्यांनाही आपण नाराज करू नाही आणि आपलाही खर्च केलेला मेकअप आपण वापरावा, त्यासाठी ही आयडिया. नो मेकअप लुक यूज होईल गाईज. सो लेट्स स्टार्ट. आणि हा स्पॉन्ज मी थोडा पाणीमध्ये ओला करून आणला आहे, जे करून आपलं मेकअप प्रॉडक्ट सोक होणार नाहीत आणि चांगल्या रीतीने ब्लेंड होतील. ब्लेंड पण तुम्हाला टॅप करून ब्लेंड करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मी कसं करते. तर कारण की मला आयडिया नाही आहे की मी कलर करेक्टर केल्यानंतर फाउंडेशन लावतात की तुम्हाला मे बी मी की परत मेकअप दाखवू शकते हेही मला आयडिया नाही आहे. सो गाईज प्लीज मला जज करू नका ह्याच्यावरून. ओ गॉड, म्हणजे ऑरेंज जायचं दिसते ते. हो मी तिथे थोडंसं फाउंडेशन लावणार आहे, कारण की मी तिथे कन्सिलर पण लावणार आहे गाईज. सो जास्त केकी लुक यायला नको म्हणून तिथे आपण कमी अमाऊंटमध्ये फाउंडेशन लावू. आणि मी तुम्हाला सांगायला विसरले, प्रायमर लावल्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी लगेच मेकअप स्टार्ट केलं नव्हतं. मी पहिले व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी वॅसलीन लावली होती फेसवर. वॅसलीन म्हणा किंवा मॉइश्चरायझर म्हणा, ते लावलं होतं. त्याच्या 5 मिनटानंतर मी प्रायमर यूज केलं होतं आणि मेकअप प्रायमर लावल्यानंतर मी 5-7 सेकंड नंतर मी मेकअप स्टार्ट केलं आहे. सो तुम्ही जे काही प्रॉडक्ट फेसवर लावताय त्याला त्याच्यापुरता टाईम द्यावे फेसमध्ये सेटल होण्यासाठी. गाईज तुम्ही पाहू शकता की पहिला जो मेकअप माझा फेस दिसत होता, आणि आज आमच्या तिथे लग्न आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ढोलचा आवाज येत असेल, त्या लग्नासाठीच मी आज मेकअप लुक क्रिएट करते गाईज. थोडा नेकवर लावून घेते. आणि सॉरी मी विसरले, माझी बॉटल फुटली होती म्हणून मी तुम्हाला शो नाही केली. पण मी फिटमीचं फाउंडेशन यूज करते आहे आणि ह्या फाउंडेशनचा नंबर आहे फिटमी 230 आणि ह्याच्या ऑइली स्किनसाठी आहे हा शेड. आणि मी जी बॉटल घेतली होती कारण की माझी स्किन खूप ऑइली आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही पण हा शेड प्रिफर करू शकता. फाउंडेशनचं काम झालं आहे आणि या हेअरबँडनी माझ्या कानाखाली दुखतं आहे. तुम्हाला हेअरबँड घालून कानाचं खाली दुखतं का हे मला नक्की सांगा. तर आत्ता टाईम आहे कन्सील करायचं. तर मी कन्सिलरसाठी वापरणारे मेबलिन न्यूयॉर्कचं 35 नंबरचं कन्सिलर. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की जेवढे तुमचे क्रीमी प्रॉडक्ट आहेत ते आधी फेसवर लावून घ्यावे आणि मगच तुम्हाला त्याला पावडरने फिट करायचं आहे. तुम्ही जर थांबा हे, कारण की कन्सिलर लगेच ड्राय होतं आणि मी फेसवर लावलं आणि ते तिथे ड्राय नाही हो म्हणून मी पहिले हे लावते. तुम्ही बघू शकता आता माझी आईजमध्ये जे डार्कनेस दिसत होतं ते कलर करेक्टरनी सेट झालं आहे आणि कन्सिलरने हे जणी परफेक्टली बसलं आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की पहिले सर्व क्रीमी प्रॉडक्ट जसे की कन्सिलर आहे, कलर करेक्टर आहे आणि फाउंडेशन आहे, ती सर्व क्रीमी प्रॉडक्ट आहे. तर ते पहिले तुम्ही फेसवर स्टेप वाईज यूज करून घ्यायचं आणि मग
त्याला पावडरनी फिट करायचं, कारण की तुम्ही फाउंडेशन लावल्यानंतर पावडरनी फिट केलं आणि मग कन्सिलर यूज केलं तर मे बी तुमच्या इथे आईसच्या खाली क्रॅक किंवा केकी लुक होऊ शकतो. तर तुम्ही हे स्टेपमध्ये लक्ष देऊ शकता. हे सर्वही मी व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. मी कोणतेही प्रोफेशनल कोर्स केला नाही आहे, पण हे नॉर्मल बेसिक नॉलेज आहे. ते आपण जर आठवण ठेवली तर पुढे आपल्याला ती कामाला येईल. आणि आपलं जर केव्हा असं होऊ शकतं की मेकअप आर्टिस्ट अवेलेबल नाही आहे, पण आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत, तर आपण ते आपल्या पद्धतीने यूज करून रेडी होऊ शकतो. सो गाईज बघू शकता की मला असं वाटतं इथे थोडंसं डार्क आहे. सो आता माझं क्रीमी प्रॉडक्ट सगळे लावून झाले. आता मी क्रीमीमध्ये माझं आय थिंक आहे हेच इनसाईडचं. मला असं इथं कॉन्टॉर करायचं आहे, कारण की माझी चब्बी फेस आहे. आपल्याला तर खायला आवडतं गाईज. तर मी याला आता थोडं कॉन्टॉर करणार आहे. कॉन्टॉर मे बी या कानाच्या खालून सीधी लाईननी करतात, तो करूया कसं दिसतंय. आणि नाकावरही करतात, ज्यांचं नाक खूप मोठं दिसतं. मला तर माझं नाक आवडतं जसं आहे तसं, तर मे बी मी माझ्या नाकाला कॉन्टॉर नाही करणार. कॉन्टॉरिंगसाठी पण मी हेच स्पॉन्ज ब्लॅक कलरचं तुम्ही पाहू शकता की मी खूप मिनिमम प्रॉडक्ट यूज करते. आय नो की फेसवर लावण्यासाठी मी थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत ते प्रॉडक्ट, पण फेसवर लावायसाठी ब्रँडेड आणि एक्सपेन्सिव्ह गोष्टच वापरा, कारण त्याच्याने आपल्याला फेसवर कोणती इचिंग किंवा इन्फेक्शन होणार नाही. सो गाईज तेही तुम्ही प्रॉडक्ट घेताना लक्ष ठेवा की स्वस्त प्रॉडक्ट घेण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. जर तुमचं 500चं बजेट आहे तर 500 एवढीच गोष्ट घ्या. जास्त 500मध्ये जास्ती गोष्ट घेण्याचा जर प्रयत्न केला आणि ती प्रॉडक्ट जर चांगली नाही आली तर तुमच्या फेसवर प्रॉब्लेम होऊ शकतात, पिंपलही येऊ शकतात. तो प्लीज त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि आता मी मे बी हा स्पॉन्जच्या एंड एजनी माझं कॉन्टॉर करणार आहे. कॉन्टॉर काही दिसत नाहीत का? कसं काय लोक करत नाही. म्हणतात की फेस शेपमध्ये दिसतोय का नाही मला नाही माहिती. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जो की तुम्हाला माझं कॉन्टॉर शेपमध्ये दिसतोय का नाही. या बाजूची तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, कारण की ह्या बाजूनी ऊन येत आहे ना. सो गाईज कितपत मी तुम्हाला दाखवू शकते, पण तुम्ही पाहू शकता की मी कानाच्या ह्या साईडनी कॉन्टॉर स्टार्ट केलं आहे आणि इथे स्टॉप केलं आहे. ते ह्या आईसच्या एंडवर ह्याचं पण तसंच केलं होतं, तुम्ही पाहू शकता. आता क्रीमी प्रॉडक्ट इथेही देऊया. डबल चिन दिसलं आहे तर दिसणारच आहे गाईज, त्याच्यावरती एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मला तर काय टेन्शन नाही आहे तर आहे. फिटमीचं पावडर यूज करणार आहे आणि ह्याचा नंबर किंवा शेड म्हणा तर फिटमीचं पावडर ह्याच्यात कोणता नंबर लिहिला नाही किंवा मला दिसत नाही आहे. ह्याच्यात आहे सन प्रोटेक्शन SPF 28 8 ग्रॅम आहेत आणि हे फिटमीचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये हा स्पॉन्ज पण येतो, त्याची हालत मी खूप खराब केली आहे. तो मी माझ्या ह्या ब्रशनी करेल. हे ब्रशची पण मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. हे ब्रशची क्वालिटी खूप छान आहे, सॉफ्ट आहे, ते आपल्याला फेसवर असे हार्ड नाही फील होईल. तुम्ही हेही ब्रश ॲमेझॉन किंवा मिशोमधनं मागवू शकता. मी ॲमेझॉनमधून ऑर्डर केले होते. आणि हे पावडर असं घेतल्यानंतर त्याला थोडंसं ब्रश हे करायचं, टॅप करायचं आणि पूर्ण फेसला फिट करून टाकायचं. पण मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही लिप्सला पण वॅसलीन लावून किंवा तुमचं लिप बाम येतं ते लावून तुम्ही त्याला मॉइश्चराईज करून टाकायचं लिपला पण, जे करून ते जर तुमची लिपस्टिकनी तुमचे लिप्स ब्लॅक होऊन जातात, मी ऐकलं आहे असं, ते होऊ नये म्हणून. असं नाही की फेस गोरा दिसतो आणि नेक तुमचा काला दिसतोय. गाईस इट्स नॉट फनी. लक्ष द्या, छोटी छोटीच गोष्ट आहे. मला येत नव्हतं, मी खूप व्हिडिओ पाहिले आणि मी घरी जेव्हा जेव्हा मला टाईम मिळायचा तर मी असं टाईमपास म्हणून मी करायचे.
तर तुम्ही तसं करू शकता. आणि मला हा ब्रश असा फेसवर फिरवायला खूप आवडतो. फेस तुम्ही बघू शकता की इवन टोनमध्ये दिसतोय. तर आपल्याला त्याला आता ते जे वेगळे वेगळे काय म्हणतात इथं ब्लश लावून हायलायटर लावून ते सर्व करायचे. तर आता मी माझ्या ॲब्रोला शेप देणार आहे. तुम्ही पाहू शकता की माझे किती लाईट ॲब्रोज आहेत. आणि ही ॲब्रो मी मे बी 1 इयर ती आयब्रोज करवली नाही आहेत पार्लरमध्ये. सो प्लीज माझ्या ॲब्रोला जज नका करू, कारण की इतकी लाईट आहे की मला तिला करण्याची बिलकुल इच्छा होत नाही. कारण की शेप द्यायच्या चक्करमध्ये ती लोकं अजून लाईट करतात. तर मी प्रिफर करते की मी त्याला पेन्सिलनीच त्याला शेप देऊन माझ्या लुकला एन्हान्स करते. सो तुम्ही तसं करू शकता. आणि मी हे पण हॅक जे मी ॲब्रो शेप करणार आहे त्याची हॅक मी Instagramवर पाहिली होती आणि मी शॉर्ट्स माझ्या चॅनलच्या शॉर्ट्समध्ये ती शेअर केली आहे. तर खूप हेल्पफुल आहे आणि फास्ट होते त्याच्याने ॲब्रो. तर तुम्ही ट्राय करू शकता. चला आता मी बोलत नाही आणि करते. पहिले त्याला ॲब्रोला कोम करा. खूप नखरे आहेत ह्या ॲब्रोचे गाईस. तुम्ही पाहू शकता किती लाईट आहे माझी ॲब्रो. मग त्याला छोटे छोटे स्ट्रोक द्या. काय म्हणतात काय माहिती, स्ट्रोकच म्हणतात. इतकं जर शाळेमध्ये शिकले असते कुठे पोचले असते गाईस. चला मला एक मेसेज आला आहे, सॉरी. मी त्याला आता पहिले एक शेप देणार आहे असा. तर हे झालं, हा एक शेप आला. माहिती आहे की बरोबर नाही दिसत आहे. त्याला आता कोम करायचं गाईस. बरोबर झालंय का नाही, थोडं डार्क करा. खूप डार्क. आणि आयब्रो पेन्सिल ऑलवेज ब्राऊनमध्ये घ्या. जो ब्लॅक घ्याल तर तुम्हाला खूपच ऑड होईल करणं. आणि दिसतंही खूप ऑड, कारण की आपल्या आयब्रोचे बघताना दिसतं की आयब्रोचे हेअर ब्लॅक आहेत पण ते ॲक्च्युली ब्राऊन असतात असं मी ऐकलं आहे. कारण की मी ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल ऑलरेडी एकदा घेतली होती आणि त्याच्यावर मी ती ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी त्याच्यात सिंचॅनच दिसत होते. कारण की तुम्ही सिंचॅन कार्टून पाहिला असेल, त्याच्यामध्ये त्यांची आयब्रोज खूप डार्क हायलाईट केली आहे. तुम्ही पाहू शकता की ही आयब्रो आणि ही आयब्रोमध्ये किती डिफरन्स झाला आहे. मे बी मी ही परफेक्ट वेमध्ये नसेल केली, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे. मी माझ्या पद्धतीने मेकअप करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता आपण ह्याला इथे आणि इथून खाली, ह्याला इथून आणि इथून खाली असं त्याला पहिला एकदा शेप देऊन द्यायचा. आणि इथे छोटे छोटे स्ट्रोक काही म्हणतात मी ड्रॉ करू शकतो. आणि त्याला आता कोम करायचं. आणि हेअर धुलेत म्हणून ते मध्ये मध्ये येत आहेत. मी सिंचन दिसते का काय गाईस? ही खूप डाऊन झाली आणि ही खूप हे झाली काय, बिघडली तर काय रिपेअर नाही होणार गाईस. आणि ही आयब्रो पेन्सिलच मी लिप लायनर आहे माझ्या. सो मी खूप खर्च नाही केला आहे मेकअपवर गाईस, कारण की मी यूज नाही करत इतकं मेकअप माझ्या रिअल लाईफमध्ये. खाली फक्त व्हिडिओज किंवा कोणत्या फंक्शनमध्ये जायचं असेल तेव्हाच मी मिनिमलचा मेकअप करते. आता माझे आयब्रोज बनवून झाली आहेत. आता मी आईजवर मेकअप करणार आहे आई शॅडोनी. सो लेट्स स्टार्ट. आई शॅडो आता माझी रेड कलरची आहे आणि मी आई शॅडो पॅलेट माझ्याकडे शुगरची आहे. तुम्ही कमी प्राईजमध्ये पण चांगल्या ब्रँडची आय शॅडो पॅलेट येते तर तुम्ही तीही यूज करू शकता. तुम्ही पाहू शकता की मी शुगरची घेतली आणि हे सगळे मेकअप प्रॉडक्ट मे बी मी माझ्या दादाच्या लग्नामध्ये घेतले होते. मी असं जसं मी पहिले सांगितले की मी रेग्युलर मेकअप करत नाही, मला विदाऊट मेकअप लुक माझा आवडतो. आता ह्याच्यामध्ये खूप शेड नाही आहेत. माझ्याकडे खूप मिनिमल आणि लाईट शेडमध्ये जी पॅलेट आहे तर ह्या शेडमध्ये जे काही मेकअप लुक क्रिएट करता येईल तो मी मेकअप लुक क्रिएट करून दाखवते गाईज. आता एवढे इतके सारे ब्रश आहेत गाईज, कोणता यूज करू शकता तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल. जसं हा वाला जो पार्ट आहे त्याच्यात तुम्ही मोठा ब्रश घ्या, खालच्या लीडसाठी तुम्ही छोटा घ्या. आणि इथे जो खाली हाफ आईजमध्ये जस्ट इथे लावता ना शिमरी प्रॉडक्ट, त्याच्यासाठी एक चिपटका ब्रश येतो हा राहिला, तुम्ही पाहू शकता. त्याच्याने फक्त तुम्हाला असं इथे यूज करायचं आहे.
पण मी कन्सिलर लावायचं विसरली आहे. तो पहिले आपण कन्सिलर लावूया आईजवर. त्याच्याने आई लुक चांगला बसतो. सॉरी. तर हे तेच लास्ट मी तुम्हाला जे कन्सिलर दाखवलं होतं ते जे कन्सिलर आहे तुम्ही तुमच्या आईजवर असं लावून घ्यायचं. आणि ते जे ब्रश यूज केलं होतं त्याच्याने हे असं फिट करून घ्यायचं, जे करून तुमचं जे आईजवालं मेकअप आहे ते नीट फिट ब्लँड होईल. सॉरी गाईज, पण आता ऑफिस पण चालू आहे आणि यूट्यूब व्हिडिओ पण शूट करायचा आहे, तर असं होत राहणार. कन्सील केलं आहे मी आता माझ्या आईज. आता मी पावडरने फिट करते आणि मग आपण तोच पावडर मी यूज केला आहे फिटमीचा, जो लास्ट मी तुम्हाला प्रॉडक्ट दाखवला होता. आता मी ह्याच्या स्पॉन्जनी करते. हा स्पॉन्ज ॲक्च्युली थोडासा हार्ड झाला आहे म्हणून मी जास्त प्रिफर नाही करत यूज करण्याचा, ब्रशच करते. आता करूया. थोडं जवळ येते मी, म्हणजे तुम्हाला आई मेकअप दिसेल की मी कसं यूज करणार आहे. सो पहिले मी हा जे ऑरेंज कलरचा शेड दिसतोय तुम्हाला, तो ऑरेंज कलरचा शेड पहिले मी इथे टाकून ह्याला थोडंसं ब्लेंड करेन इथून. आणि मग सेकंड मी डार्क शेड घेणार आहे, हार्ट शेड घेईल आणि मग शिमरमध्ये हा. ओके. सो मी मे बी तुम्हाला मिडल ऑफ द आय लुकमध्ये मी दाखवू नाही शकली तर माफ करा. तर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, ऑरेंज कलरचा शेड घेऊन त्याला असं थोडं टॅप करा आणि आईसच्या इथे ठेवून असं त्याला ब्लेंड करा. एक आईजनी बघा आणि ह्याला इथे पहिलं ड्रॉप करायचं आणि ह्याला इथे ब्लेंड करायचं. तुम्ही पाहू शकता की इथे मी कसं ड्रॉप केलं आहे आणि ह्याला इथे कसं ब्लेंड करते आहे. मे बी मी रॉंग ब्लेंड करू शकते. जर तुम्ही क्लास केला आहे किंवा तुम्हाला येतं, तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता. बघू शकता की ही आई लुक आणि ही आई लुक किती डिफरंट दिसते आहे. सो आता ही आईजला पण तो सेम करून टाकूया. पण आधी तुम्हाला मी सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. या फ्लॅट ब्रशनीच थोडं त्या हाताला पुसून घ्यायचं ते शिमरी प्रॉडक्ट काढून, आणि जो ऑरेंज प्रॉडक्ट आधी जो आपण लावला होता त्याला आईसचा लुक कंप्लीट करण्यासाठी थोडं हाफपर्यंतच लावून टाकायचं असं. आणि थोडंसं ते ऑरेंज नाही सॉरी डार्क होतं त्याला पण असं इथे खाली आय लिडवर लावून टाकायचं. त्याच्याने आय लुक कंप्लीट दिसतो. तुम्ही बघू शकता हा डिफरंट आणि हा डिफरंट. तुम्हाला कोणत्या प्रकाराची आय लुक फंक्शनमध्ये घेऊन जायला आवडेल मला सांगा. सो मे बी तुम्हाला हा आवडला असेल. शिमर मे बी दिसत नाही आहे पण मी लावलं आहे. ओरिजिनलमध्ये जर प्रत्यक्ष बघाल तर तुम्हाला हा शिमर दिसेल. सो आता मी सेम आय लुक इथे क्रिएट करते आहे. आता ह्या डोळ्याने बघायचं आहे आणि ह्याला इथे ड्रॉप करून इथे ब्लँड करायचं आहे गाईज. इथे एक पिंपल आलं का काय? जेव्हाही पाहुणा जायचं असेल, गेस्ट जायचं असेल, तेव्हा ऑलवेज पिंपल्स ते येतात गाईज. काय नाही, माझ्यासाठी ते गेस्टच आहे. सो इथे ड्रॉप करून नीट ब्लेंड झालं की तो ब्राऊन शेड घ्यायचा, त्याला पण असं टॅप करून इथे ऑलवेज इथे ड्रॉप करून मगच ब्लेंड करायचं. मे बी हा व्हिडिओ लॉंग पण होऊ शकतो, पण प्लीज स्किप नका करू. जो त्याच्याने तुम्हाला बेसिक किंवा बिगनरसाठी हा मेकअप इझी होईल. आणि मी माझ्यापर्यंत प्रयत्न केला आहे की मी तुम्हाला इझी वेनी समजावू शकेल. सो प्लीज या व्हिडिओला स्किप नका करू. आता आपण शिमरी प्रॉडक्ट यूज करायचा आहे. सो हा शिमरी प्रॉडक्ट थोडा घेतला, टॅप केलं आणि आय लीडवर लावायचं आहे. तरी बघा मी आता खाली काही लावलं नाही आणि ह्याला खाली
ऑरेंज शेडवाला जे आय शॅडो लावलं आहे तर डिफरन्स येतं. ही आय लुक कंप्लीट दिसते, ही आय लुक इनकम्प्लीट दिसते. सो तेही मेकअप लावताना तुम्ही जेव्हा आई मेकअप करत असाल तर ते विसरू नका. त्याच्याने मायनॉर डिफरन्स येतो पण त्याच्याने लुक कंप्लीट दिसतो. सो लाईट शेडनीच करायचं आहे गाईज. आणि सेम थोडासा ब्राऊन शेड घेऊन इथून थोडंसं त्याला लुक कंप्लीट करण्यासाठी. येस, लुक कंप्लीट झालं आहे. थोडंसं आता हायलायटर, ब्लश, नोज कॉन्टर करू का नाही कळत नाही आहे मला. लेट्स सी करता काय. तर कॉन्टोरसाठी मी शुगरची ही पॅलेट यूज करते आहे. कॉन्टोर आणि ब्लश आणि हायलायटर असं 3 गोष्टी एका पॅलेटमध्येच येते आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती यूजफुल पॅलेट आहे. आणि ह्याचा नंबर आहे 02. तुम्ही पाहू शकता. मी याची लिंक देईल तुम्हाला जर मला ह्या प्रॉडक्टची भेटली तर. कारण की मी शुगरचे जे काही प्रॉडक्ट मी यूज केले ते मी डिरेक्टली त्याच्या वेबसाईटमधून ऑर्डर केलेत. आणि जे मेबलिन आणि कन्सिलर हे सर्व यूज केले ते मी ॲमेझॉनमधून ऑर्डर केलं आहे. सो जर मला लिंक भेटली तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर प्लीज डिस्क्रिप्शन चेक करायचं विसरू नका. आणि साडीमध्ये ही गिफ्टेड साडी होती. मला माझ्या बहिणीनी भाभीनी साडी ही गिफ्ट केली होती. हा ब्लाऊज मी मिशोमधून ऑर्डर केला होता. तर ह्याची लिंक आहे माझ्याकडे तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जी ज्वेलरीसुद्धा मी पेरणार आहे आज ती मी मिशोमधूनच ऑर्डर केली आहे. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच मिळेल. सो चला आता आपण पहिले कॉन्टोर करूया. कॉन्टोर मी या ब्लशच्या ब्रशनीच करणार आहे. ह्याला असं फ्लॅट करायचं प्रेस करून दोन्ही बाजूनी आणि त्याला असं कॉन्टोर घेऊन थोडंसं टॅप करून परत असं प्रेस करून आपल्याला माहिती आहे की कानाच्या ह्या बाजूने इथपर्यंतच आणि वरच्या बाजूला ऑलवेज कॉन्टोर कानाच्या बाजूनी जायला पाहिजे. तर आता तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. सी सेम दुसऱ्या बाजूनी मे बी मी कॉन्टोर परफेक्ट वेनी नसन करत. तुम्ही प्रोफेशनल व्हिडिओ जे टाकतात त्यांचाही पाहू शकता. नो वरीज गाईज. कारण की परफेक्ट नॉलेज असणं हेही खूप गरजेचं आहे. पण मी जे करते त्याच्याने माझं काम तर होतं. आता मी ब्लश लावणार आहे. ब्लशची पण मेथड आहे. तुम्ही ब्लश इथे लावलं तर जोकर दिसाल. ऑलवेज ब्लश इथून असा लावायचा आहे, इथून असा लावायचा आहे. इथे कॉन्टोर केलं आहे, इथून ब्लश लावायचा आहे आणि इथे लावायचे तुम्हाला हायलायटर. म्हणजे ती तिन्ही गोष्ट शो होईल आणि डिफरंट दिसेल तुम्हाला. तर मी त्याचा डिफरन्स दाखवते. तर हा ब्लश मी इथून असा मे बी मी इतका ब्लश नाही लावणार कारण की माझ्या फॅमिलीमध्ये इतकं मेकअप करणं आवडत नाही. मी इतकं मेकअप केलेलं आवडत नाही त्यांना गाईज. तुम्ही बघू शकता की मी ब्लश यूज केला आहे. सॉरी. असं टॅप करण्याचं विसरू नका नंतर हाय अमाऊंटमध्ये ब्लश लागेल. तुम्हाला कितपत ह्या बाजूचं मेकअप दिसलंय ह्याचं मला अजिबात आयडिया नाही आहे. पण मी ट्राय करेल की ते दिसेल. पण ह्या बाजूचं मला दिसत असेल. मला तो डिफरन्स दिसतोय गाईज. आणि थोडंसं क्यूटनेससाठी इथे लावायचं. ओ जास्त झालंय गाईज. आणि आता मी करेक्ट वेमध्ये जोकर दिसते आहे. आणि थोडंसं याला
लाईट केलं मी पावडरनी. जर तुमचं माझ्यासारखं जे आता डार्क झालं होतं ब्लश नाकावर, तर तुम्ही त्याला लाईटही करू शकता, जसं मी पावडरनी केलं लाईट. आणि आता टाईम आहे हायलायटर लावण्याचा. तर हायलायटर आपल्या फेसच्या कोणत्या कोणत्या पॉईंटवर लागतं आता हे मी तुम्हाला सांगते. हायलायटर लागेल पहिले हे आईजच्या एंडवर हायलायटर लागेल आपल्या लिप्सला हायलाइट करताना, कारण की अजून मी लिपस्टिक लावली नाही आहे. लिपस्टिक लावून मग तुम्हाला ते हायलाइट करून दाखवेल. आणि हायलायटर लागेल इथून, मी जे तुम्हाला आधी सांगितलं, हायलायटर, ब्लश आणि कॉन्टोर. आता हायलायटर लावूया. हायलायटर लावताना तुम्हाला काळजी घ्यायला लागेल गाईस. मला असं वाटतं हायलायटरने तुमचं जे ब्लश असतं त्याला पण थोडं शिमर भेटतं. मी पहिला हायलायटर लावायचे ना तर माझं इथपर्यंत ब्लश यायचं आणि हायलायटर इथं जायचं, पण आता मला त्याची परफेक्ट जागा भेटली आहे गाईज. ह्या बाजूला हायलायटर लावूया. आणि आय लिडवर मी माझ्या फिंगरनी लावणार आहे, त्याच्यानी आईज हायलाइट होते. आणि नोजवर लावतात, ज्याने नोज हे हायलाइट होतं गाईज. पाहू शकता फेस इतकं मेकअप, हा खूप मेकअप लुक हे वाटत नाही. आणि त्याला काय म्हणतात यूट्यूबच्या लँग्वेजमध्ये नो मेकअप लुक आहे हा. ज्वेलरी अँड टिकली विकली लावल्यानंतर, आणि तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्रीयन ज्वेलरी त्याच्यानी वेगळाच उठाव येतो चेहऱ्यावर. सो आता मी लावणार आहे हुडा ब्युटी, ॲक्च्युली फेक हुडा ब्युटीची आयलायनर पेन्सिल आहे, स्केच पेन आहे. आधीच सांगते इतकं बजेट नाही आहे की मी हुडा ब्युटी, ओरिजिनल हुडा ब्युटीची यूज करू. हुडा ब्युटीची आयलायनर येतं का नाही हे मला तर माहिती नाही आहे. सो आता ह्याला मी ॲक्च्युली मला कार्ड्समध्ये जाऊनच करायला पाहिजे होतं, पण मी ट्राय करते की मी तुम्हाला दाखवू शकते का नाही. ओ नो, 2 मिनटं मी येते. तुम्ही पाहू शकता की मी लावायचा प्रयत्न केले आणि ह्याचा एंडला आईला किती चांगला लुक आला हे तुम्ही पाहू शकता. आता मी ह्या आईजला स्टार्ट करते गाईस. पहिले मला वाटायचं की यूट्यूबर्सला मेकअप करता करता बोलायला काय होतं, पण आता कळतंय की किती हार्ड असतं की बोलणं आणि त्यासोबत मेकअप करणं. ह्याला विंग्स द्यायला पाहिजेत. तुम्ही यूट्यूबमध्ये हॅक बघितलं आहे की असं करून तुम्ही तुमच्या ह्याला शार्प पॉईंट देऊ शकता. तुम्ही ट्राय करते, वर्क करते गाईस. तुम्ही असंच प्रयत्न करायचो करण्याचा. आता आपण खाली लावूया काजल. काजल पण मी शुगरचे यूज करणार आहे, ते थोडंसं डार्क आहे, डार्क ब्लॅकमध्ये आहे. थोडंसं खाली घ्यायचं, बघू शकता किती डिफरन्स झाला आईजला. थोडंसं मला वाटतं ते कम्प्लीट करायला पाहिजे. काजल लावल्यावर तुम्हाला पण डोळ्यामधून पाणी येतं का नाही मला सांगा तो. काजल लावून झालं आहे आपलं, ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे. मी आता माझ्या मेकअपला फिट करण्यासाठी शुगरचं ग्रँड फायनल मॅट
सेटिंग मिस्ट यूज करणार आहे माझ्या मेकअपला फिक्स्ड करण्यासाठी. लॉंग लास्टिंग, तुम्हाला लॉंग लास्टिंग मेकअप फिक्स करायचा असेल तर डोळे बंद करून हे लांबून स्प्रे करायचं आहे आणि डोळे खास बंद ठेवा. आणि 2 मिनटं त्याला ड्राय होऊन द्या. आता मी लिपस्टिक लावणार आहे. लिपस्टिकसाठी ही जे मी आयब्रो पेन्सिल यूज केली त्याच्यानेच मी माझ्या लिप्सला पहिले मार्क करणार आहे, लिप लाईन करणार आहे आणि त्याच्यानंतर मी माझी मार्क्सची माझ्याकडे लिपस्टिक आहे. तो मी ही आहे शेडमध्ये 10 गर्ल पॉवर. तर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जर ही मागवायची असेल, जर हा शेड आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, त्याच्याने तुम्ही मागवू शकता. आणि थोडी लॉंग लास्टिंगसाठी याला थोडी स्प्रेड पण करा. लिप लाईन करून झालं आहे. आता ही मी मार्क्सची लिपस्टिक यूज करणार आहे. बघू शकता हा कोणता शेड आहे. आणि आता ही लिपस्टिकनी चेहऱ्याला किती वेगळा लुक आलाय, वेगळा फिनिशिंग आलाय. आता मी तुम्हाला हेअरस्टाईल करून दाखवते. लोकल मार्केटमधूनच डिफरंट कलर्समध्ये बिंदीज घेतली आहेत. तर तुम्हाला आय थिंक तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये असा बिंदीज अवेलेबल भेटतील. आता मी बघते मला ह्याच्यावरती कोणची बिंदी सूट होती आहे. मे बी मी ग्रीन कलरची बिंदी लावू शकते, पण मला मरून कलरची बिंदी माझ्या फेसवर खूप आवडते. सो मी इथे लावेल मरून कलरची. हेअरस्टाईल करण्याचं स्टार्ट करूया. हेअरस्टाईलसाठी पहिले तुम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीने गुंता सोडवायचा आणि तुम्ही ज्या साईडनी पाथी किंवा भांग म्हणतात त्याला तुमच्या फेसवर सूट होत असत तसे असा हा भांग करायचा क्रिएट. आणि तो सरळ असला पाहिजे. तुम्ही बघू शकता की मी किती सरळ भांग क्रिएट केला आहे. आणि नसेल तर तुम्ही ह्याला असं मेजरमेंटनीही करू शकता. आणि इथून हाफ तुम्हाला हेअर घ्यायचे कानाच्या एंडपर्यंत. हे बघू शकता की मी कसे हेअर घेतले. आणि बाकी हेअरला मागे घेऊन त्याला कोणतीही एक तुमच्याकडे अवेलेबल पिन असेल ते त्याने सिक्युअर करून टाका. ओके. आणि आता याला नीट कोंब करून मी तुम्हाला सांगते काय करायचं. ॲक्च्युली ही खूप इझी वे आहे आणि खूप डिसेंट लुक देते साडीला. तर ही हेअरस्टाईल मी ऑलमोस्ट एव्हरी साडी लुकसाठी मी क्रिएट हेअरस्टाईल बनवते. तर तुम्ही बनवू शकता. आणि मी याला 3 पार्टमध्ये हेअर घेते. मी तुम्हाला दाखवू शकते कितपत माझी हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवू शकते. आय डोंट नो. जरी नीट रेकॉर्ड नाही झाली तर मे बी मी तुम्हाला ही हेअरस्टाईल नाही दाखवणार. स्मॉल सेक्शन घेऊन तुम्हाला ह्याला पोनी बनवत राहायचे. मे बी ही हेअरस्टाईल सर्वांना येतच असेल, कारण की ऑलरेडी ह्या हेअरस्टाईलचे व्हिडिओज खूप पडलेत यूट्यूबमध्ये. लोक मी पण ही हेअरस्टाईल यूट्यूबमधून बघूनच शिकली आहे. पण मी सांगते ना की अमुक लोकांना स्वतःच्या हेअरवर ट्राय करण्यात थोडंसं हार्ड जातं. पण मला माझ्या हेअरवरतीच ही हेअरस्टाईल करायला आवडते आणि जमते. दुसऱ्यांच्या हेअरवर माझी हात बसत नाही आहे. आणि हे थोडेसे खाली ठेवू, मला नाही आवडत कानाजवळ केस, मला इरिटेटिंग फील होतं. सो मी ह्याला असं घेऊन तुम्ही बघू शकता की माझ्या फेसवर किती वेगळा डिफरन्स आला या हेअरस्टाईलमुळं. आणि थोडीशी हिला लूज करायची.
जे करून आपला फेसला तो चांगला दिसला पाहिजे. छोट्यासा रबर बँडनी टाय करून घ्या. जसं मी तुम्हाला असा छोट्यासा रबर बँडनी ह्या पोनीला टाय करून घ्या. त्याच्याने आपली हेअर लूज होणार नाहीत आणि लांबा टाईमपर्यंत राहतील. हे रबर बँड्स मी डीमार्टमधून घेतलेत. तर मे बी तुमच्या घराजवळ डीमार्ट असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. सेम अमाऊंटमध्ये हेअर घेऊन ट्विस्ट करा. इझी. मे बी तुम्ही असं एक एक सेक्शन घेऊन ट्विस्ट करा वरच्या बाजूनी. मग एक सेक्शन घ्या, त्याच्यामध्ये ॲड करा, त्याला पण ट्विस्ट करा आणि मग अजून एक सेक्शन घ्या आणि त्याला ट्विस्ट करा आणि असं मागे घेऊन ह्याच्या मागे घेऊन त्याला सिक्युअर करू शकता. पर मी बन बनवणार आहे गाईस, तर मी तुम्हाला मागे बन बनवून हेअरस्टाईल क्रिएट करून मग भेटते. तुम्ही माझी हेअरस्टाईल करून आली आहे. आता मी त्याला थोडं ब्लॅक पिननी सिक्युअर करते. जर तुमच्याकडे ही बॉबी पिन असते पतलीवाली तीही असेल त्याच्याने तुमची हेअरस्टाईल सिक्युअर होऊ शकते. सो त्याच्याने तुम्ही करून घ्या. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या हेअरस्टाईलची लेयर आणि मागे आता मी लावणार आहे हा गजरा. प्लास्टिक हाय मी मिशोमधून घेतलाय. सो तुम्ही असं इथे मागे लावा किंवा वरही लावू शकता. असा वर, पण मला खाली लावायला जास्त आवडतो, सो मी खाली लावणार आहे. त्याच्यासाठी मी अजून 2 छोट्या प्लेन बॉबी पिन तुम्ही बघू शकता. ह्याचा एक पॉइंट दिलाय, तिथे तुम्ही टाकून मग तुमच्या हेअरला फिट करू शकता. सो बघूया की खाली लावल्यावर माझ्या हेअरला कसा लुक देतोय गाईज. तुमच्या हेअरमध्ये हा गजरा फिट बसला पाहिजे. सो ह्याच्या जवळ ह्याच्यासोबत अशी कोणची दोरी नव्हती आली ज्याच्याने मी माझ्या केसामध्ये त्याला फिट करू शकते. सो मला असं वाटते की हे ह्या बॉबी पिननीच फिट होईल. बघूया की कसं दिसतंय, मला नक्की सांगा. हेअरस्टाईल आणि खाली गजरा लावल्यावर कसं दिसतं गाईस. आता मी माझा लुक कंप्लीट करायसाठी ज्वेलरी पेरणार आहे. ज्वेलरीसाठी हा हार मी सेम तुम्हाला सांगते, मी हा मिशोमधूनच ऑर्डर केला होता. तर ह्याची लिंक मी देईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला कसा वाटतोय हा हार माझ्यावर आणि सूट होतोय का नाही ह्याच्यावर. होतोय गाईस, सूट होतोय माझ्यावर. आणि ह्याच्यावर डिफरंट राऊंडमध्ये इयरिंग्स आली होती. खाली झुमक्यावाली इयरिंग्स आवडतात आणि ह्याच्यामध्ये रेड कलरचा स्टोन पण आहे जो माझ्या साडीला मॅच होतोय. तर मी हा स्टोन वाले इयरिंग्स पेरणार आहे. बघू शकता की हा लुक किती मस्त दिसतोय. हा लुक कंप्लीट करण्यासाठी मी महाराष्ट्रीयन नथ मिशोमधनं ऑर्डर केली होती. मे बी अराउंड 300 और अंडर 300. तुम्ही बघू शकता. त्याच्यामधली मे बी मी ही पिंक स्टोनवाली नथ पेरते आणि त्याच्याने माझा लुक कंप्लीट होईल. आणि ते त्याचा होल पण दिला आहे, त्याच्याने तुम्ही ही नथीला नाकावर बसवू शकता. आणि बघू शकता की माझा आजचा लुक क्रिएट केला आहे. तो तुम्हाला आवडला आहे का नाही. सॉरी, मी बँगल्स विसरली आहे. बँगल्ससाठी मी पेरणार आहे ह्या रेड कलरचे पाटले आणि हे व्हाईट मोतींच्या डिझाईनमध्ये. हे मी सर्व लोकल मार्केटमधूनच घेतले गाईज.
थँक्यू गाईज. माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम करा आणि माझा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि फॅमिली आणि मित्रमंडळसोबत हा लुक आणि ही इझी मेथड, हे जे प्रॉडक्ट मी यूज केले ते तुम्हाला जर सगळं आवडलं असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत हे शेअर करा. थँक्यू. आणि प्लीज विसरू नका सबस्क्राईब करा, माझ्या या चॅनलला सपोर्ट करा की जे करून मी तुम्हाला असे नवीन नवीन महाराष्ट्रीयन लुक आणि साऊथ इंडियन लुक देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.